या ठिकाणी संपूर्ण अभ्यासिकामध्ये असलेलं घाणीचं साम्राज्य आणि हा वरणाचा विकास. समस्या अशीच की वरणगाव नगर आता आम्ही बरेच आता समजा जवळजवळ 40 मुलं इथं रोज डेली 40 ते 50 मुलं अभ्यासासाठी येतात. सकाळून 7 वाजेपासून रात्री जवळजवळ 10 ते 11 वाजेपर्यंत बसतात. काही दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे आता नगरपालिकेची ही लायब्ररी आहे. ह्या लायब्ररीमध्ये सर्व टोटल पाणी गळतं यात. तुम्ही व्हिडिओ म्हणजे का फोटोमध्ये तर बघितलंच असेल. वरून पण आणि तो वरचा मजला आणि खालचा मजला दोन्ही कंटिन्यू गळत आहे. त्याच्यानंतर आता पावसाळा लागल्यामुळे ते झुडपं वगैरे होता. मागे आता टॉयलेटची शौचालयाची जी सुविधा आहे ती मागच्या बॅक साईडला आहे. तर बॅक साईडला जायसाठी पण आम्हाला खूप प्रॉब्लेम येतात, कारण तिथं साप वगैरे काही फिरत असतात त्याच्यामुळे, आणि वरतून चिखल वगैरे होऊन जातो. गाड्या लावायसाठी पण प्रॉब्लेम आहे. त्यांनी म्हणजे काहीच सुविधा दिलेल्या नाही. बऱ्याच पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे, वापरायच्या पाण्याची सुविधा आहे. वापरायच्या पाण्यासाठी फक्त एकच टाकी ठेवलेली आहे. आता 10 दिवसानंतर पाणी येतं आणि त्याच्यामुळे आता हे जे 1000 लिटर पाणी ही 50 मुलांना कसं काय पुरेल. त्यानंतर पाण्याची सुविधा आहे. वारंवार त्यांच्याकडे तक्रारी करूनही पाण्याची सुविधा ही त्यांनी काहीच हे केलेलं नाही. मागच्या वर्षी पाण्याची म्हणजे लायब्ररी तशीच गळायची आणि ह्या वर्षी तर अजून जास्त गळायला चालू होऊन गेलेली आहे. एवढी आमची समस्या आहे. समस्या नगरपालिकेने हे करून द्यावा. आज सकाळी 10 ते 15 विद्यार्थी जे विद्यार्थी MPSC UPSCची तयारी करतायत, जेणेकरून यांच्यामधून MPSC UPSCची परीक्षा दिल्यानंतर जर विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर तो वरणगावचं नाव येणाऱ्या काळामध्ये रोशन करणार आहे. परंतु प्रत्यक्ष या अभ्यासिकामध्ये येऊन भेट दिली असता अक्षरशः या ठिकाणी घाणीचं साम्राज्य चौफेर आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जे पोषक वातावरण या ठिकाणी पाहिजे तसं कुठल्याही प्रकारचं पोषक वातावरण या ठिकाणी नाही आहे. पाण्याची गळती लागलेली आहे, घाण सर्वत्र झालेली आहे, पाणी वरतून टपकते आहे. अशा अवस्थेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जवळपास 40 ते 42 विद्यार्थिनी या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी येतात. त्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत, समस्या मांडण्यासाठी वेळोवेळी ते नगरपालिकेमध्ये जातात, पण नगरपालिकेमधून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. मागच्या काळातले मुख्य कार्यकारी अधिकारी समीर शेख हे मधा येऊन सण 8-8, 15-15 दिवसाच्या आडे येऊन सण ही लायब्ररीची पाहणी करत होते. परंतु आताच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तशा कुठल्याही प्रकारचा वेळ मिळत नाही. वरणगावच्या विकास कामाच्या किंवा जे जे कामं झालेले आहे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांची उदासीनता या ठिकाणी दिसून येते आहे. या ठिकाणी जर सांगायचं झाल्यास विद्यार्थ्यांनी टॉयलेटचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. इथे खरोखरच प्रत्यक्ष पाहिलं तर संपूर्ण आंबोट्याच्या झाडाने हा परिसर व्यापलेला आहे. साधारणतः तणनाशक जरी मारलं तरी हा प्रश्न सुटू शकतो. 2-4 दिवसाच्या आडमध्ये इथे सफाई कर्मचारी जर आला तर स्वच्छता राहू शकते. वरच्या गळतीचं जे प्रमाण आहे संबंधित ठेकेदाराकडून हे जे काम करून घेतलं तर ती समस्या जशी सुटू शकते. परंतु यासाठी हवी आहे महत्त्वाकांक्षा. परंतु कुठल्याही प्रकारची महत्त्वाकांक्षा नसल्या कारणामुळे विकासाच्या कामासंदर्भात दूरदृष्टी जीवनची नसल्या कारणामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत. या विकासाच्या मोठ्या मोठ्या बाता आणि थापा मारत आहेत. ते स्वतःला विकास पुरुष म्हणून घेत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की कृपया विकास कामं करत असताना विद्यार्थ्याच्या मूलभूत सुविधाकडे देखील आपण लक्ष द्यावे आणि सदरची समस्या ही ताबडतोब सोडावी, जेणेकरून विद्यार्थ्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पोषक अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी मिळेल. मी एवढंच सांगेन, नाहीतर नाईलाजानं आम्हाला असं म्हणावं लागेल की बड्या बाता आणि टिंब आहे लाता. या ठिकाणी अशा प्रकारची म्हणण्याची वेळ प्रशासकासहित स्वतःला विकास पुरुष म्हणून घेणाऱ्या व्यक्तीने आमच्यावर आणू नये अशा प्रकारची विनंती त्यांना करतो आणि सदरची समस्या ही लवकरात लवकर सोडवावी
अशा प्रकारची देखील विनंती त्यांना करतो. दुसरा भाग, या ठिकाणी ज्या पद्धतीने घडते आहे तशाच पद्धतीनं हनुमान व्यायामशाळेचे वस्ताद नामदेव पैलवान यांनी देखील वेळोवेळी नगरपालिकेमध्ये जाऊन हनुमान व्यायामशाळा घडते या संदर्भात देखील तक्रारी केलेल्या आहे. परंतु या महाशयांना कुठल्याच तक्रारीची दखल घ्यायला वेळ नाही आहे. मी त्यांना पुनश्च एक वेळेस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की सदरच्या वरणगावातल्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्याची त्यांनी दखल घ्यावी आणि ताबडतोब सदरच्या समस्या सोडवावा ही नम्र विनंती. या ठिकाणी ई लायब्ररी असताना देखील ई लायब्ररीच्या ज्या सुविधा हव्या आहेत जसं की वायफाय किंवा बाकीच्या ज्या ज्या गोष्टी ई लायब्ररीसाठी आवश्यक आहेत त्या इथे कुठल्याही प्रकारे आढळून आलेल्या नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्यालय राहिलं पाहिजे असा नियम आणि कायदा असताना देखील मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यालयात राहायला त्यांना वेळ नाही आहे. ते या ठिकाणी राहत नाही हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.